उल्हासनगरात वाहतूक पोलिसांची संयुक्त कारवाई। उल्हासनगरात वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेकडून रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर धाक कारवाई करण्यात आली आहे। कॅम्प 3च्या काजल पेट्रोल पंप रोड ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रोडपर्यंत ही कारवाई राबवण्यात आली। रस्त्यावर व फुटपाथवर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली। काही वाहन चालक रस्त्यावर माल उतरवतात। वारंवार सूचना देऊन देखील वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे ही दंडात्मक कारवाई करण्यात आली। दरम्यान कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली असून पुढील काळात नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। उल्हासनगर शहरामध्ये व्यापाऱ्यांचं शहर आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनं येतात व रस्त्यावर लावून माल उतरवतात वगैरे। तर आम्ही त्यांना वारंवार सूचना देतो। परवाच आम्ही डॉल्फिन रोड मोकळा केलेला आहे, तिथे देखील खूप वाहनं रस्त्यावर लागायची आणि वाहतुकीला अडचण निर्माण होती। त्या अनुषंगाने आता हा रोड घेतलेला आहे आम्ही। नंतर शास्त्री चौक, जेवढे रस्ते आहेत उल्हासनगरमधले सर्व रस्त्यांवर आम्ही अशीच मोहीम राबवणार आहोत आणि वाहन चालकांना शिस्त लावणार आहोत, जेणेकरून रस्ता मोकळे राहतील। अवजड वाहनांना शहरामध्ये परवानगी टाईम काहीतरी बांधून दिला, काय सांगाल? अवजड वाहनांसाठी आपण त्यांना दुपारी 11 वाजता सोडतो 5 वाजेपर्यंत, नंतर रात्री 12 नंतर सकाळी 6 पर्यंत असं त्यांना परवानगी दिलेली आहे।